मला इंस्टाग्राम आणि यूट्यूबला खूप सारे मेसेजेस आणि कमेंट्स येतात की ताई तुमचं व्हॅनिला स्पंजची रेसिपी काय आहे, कारण तुम्ही प्रेमिक्सपासून बनवतात तरी तुमचा स्पंज एकदम बेकरीसारखा होतो, ते कसा? तर आज मी तुमच्यासोबत तेच टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॅनिला स्पंज कसा करायचा ते बघणार आहोत. तर त्यासाठी इथं मी पॅरिसन्स प्राईम कंपनीचं व्हॅनिला प्रेमिक्स यूज करते. हे क्वालिटी वाईज आणि टेक्स्चर वाईज खूप छान आहे. याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता, एकदम सॉफ्ट आहे आणि टेस्टलासुद्धा याचा स्पंज खूप छान लागतो. ही मी 5 किलोची बॅग इथं घेतलेली आहे आणि याची प्राईस साधारणतः 725 ते 730 रुपयापर्यंत मिळून जाते. तर तुमच्या एरियामध्ये हे प्रेमिक्स अवेलेबल नसेल तर तुम्ही दुसरे ब्रँड्स देखील असतात, जसं की पिल्सबेरी, प्रिस्टाईन, पण हे दोन्ही ब्रँड कॉस्टली जातात, त्यामुळे केकचं बजेटसुद्धा थोडंसं जास्त जाऊ शकतं. त्यानंतर यामध्ये पॅरिसन्स प्राईमचंच प्रीमियम चॉकलेट प्रेमिक्स इथं मी यूज करते. याची टेस्टसुद्धा खूप छान आहे. आता आपण स्पंज कसं बनवायचा ते बघणार आहोत. तर इथं मी मेजरमेंटचे कप यूज न करता वजन काटा यूज करणार आहे, कारण मेजरमेंटचे कप शक्यतो वेगवेगळे क्वांटिटीमध्ये येतात, जसं की काही 200 ml मध्ये असतात किंवा काही 240 ml मध्ये येतात. तर बेटर मी मेजरमेंटचा स्केलच यूज करते आहे. तर इथं मी अर्धा किलोच्या केकसाठी व्हॅनिला स्पंज बेक करणार आहे. त्यासाठी इथं मी 150 ग्रॅम पाणी घेतलेलं आहे. आधी आपण युजुअली काय करतो, सगळ्यात आधी प्रीमिक्स घेतो आणि त्यामध्ये पाणी ॲड करतो, पण ती प्रोसेस चुकीची आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला 150 ग्रॅम बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर इथं मी 200 ग्रॅम प्रीमिक्स टाकणार आहे. आता तुम्हाला वाटत असेल की थोडंसं पातळ होईल, पण डोंट वरी, माझ्याकडे एक सिक्रेट टिप आहे ज्याने तुमचा स्पंज खूप छान होईल, अगदी बेकरीसारखा. तर इथं मी जयपान कंपनीचं 450 वॅटचं बीटर घेतलेलं आहे आणि बेकरीमध्ये सुद्धा बीटरनेच प्रीमिक्स बीट करतात, पण बीटर त्यांचं थोडंसं मोठं असतं, म्हणजे स्टँड बीटर असतं, पण घरगुतीसाठी आपण हे बीटर यूज करू शकतो. आता आपण क्रीम ज्या पातेने बीट करतो तेच पाते इथं मी अटॅच केलेले आहे. सुरुवातीला बीटर ऑन न करता मी प्रीमिक्स व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून ते उडणार नाही. तर इथं सगळ्यात आधी आपल्याला कमी स्पीडवर प्रीमिक्स बीट करून घ्यायचं आहे. साधारणतः 2 ते 3 मिनटं आपल्याला कमी स्पीडवर हे प्रीमिक्स बीट करायचं आहे आणि आपण जसं प्रीमिक्स बीट करत जाऊ तसं त्याचा कलर व्हाईट होत जाणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, अगदी बेकरीसारखाच आपला स्पंज तयार होणार आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला कमी स्पीडवर 2 ते 3 मिनटं हे प्रीमिक्स बीट करून घ्यायचं आहे. तुम्ही कोणत्याही दिशेने हलवू शकता, असं नाही की एकाच दिशेने हलवलं पाहिजे. तुम्ही कोणत्याही दिशेने हलवा तरी काही त्याला फरक पडणार नाही आहे. तर इथं 2 ते 3 मिनटं कमी स्पीडवर बीट केल्यानंतर आता मी बीटरचं स्पीड फास्ट केलेलं आहे आणि याला मी व्यवस्थित बीट करून घेणार आहे. आता प्रीमिक्सला स्टोअर कसं करायचं, जसं की मी आधी व्हिडिओमध्ये दाखवलं की मी एक क्लिप लावली होती, तशा क्लिप्स मार्केटमध्ये अवेलेबल असतात. एकतर तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये प्रीमिक्स पॅक करून ठेवू शकता, किंवा मग जर तुम्ही 5 किलोची बॅग घेत असाल तर तुम्ही अशा पद्धतीच्या क्लिप्स अटॅच करूनसुद्धा ते स्टोअर करून ठेवू शकता आणि आपण त्याला 6 महिने स्टोअर करू शकतो. आता इथं आपलं प्रीमिक्स बीट करून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की याचा कलर लगेच चेंज झालेला आहे आणि याची कन्सिस्टन्सी पण एकदम छान आहे, म्हणजे जशी आपल्याला हवी आहे तशीच आहे. जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्त घट्ट पण नाही आहे. तर तुम्ही बघू शकता इथं आपलं प्रीमिक्स बीट झालेलं आहे. आता आपण स्पंज बेक करण्यासाठी ओव्हनमध्ये ठेवणार आहोत. त्यासाठी मी ओव्हन 180 डिग्री सेल्सिअसला 10 मिनटं प्रीहीट करून घेतलेलं आहे. आता इथं आपलं प्रीमिक्स बीट झाल्यावर त्यामध्ये मी 1 ते 1.5 टेबलस्पून पाणी ॲड करणार आहे. थोडंसंच पाणी ॲड करणार आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. इथं मी अर्धा किलोच्या केकसाठी स्पंजचं बॅटर बनवलेलं आहे. तर केक टीन इथं घेताना मी 6 इंचीचा टीन घेतलेला आहे. केक टीनसुद्धा आपल्या बेकिंगमध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. जर तुमचं केक टीन परफेक्ट साईजचा असेल तर तुमचे स्पंज सुद्धा खूप छान फुगणार आहे. तर इथं मी अर्धा किलोच्या केकसाठी 6 इंचीचा एवढा टीन घेतलेला आहे. राऊंड टीनमध्ये त्याला मी बटर पेपरने लाईन केलेलं आहे. आता हे बॅटर आपण त्यामध्ये ओतून घेणार आहोत आणि टॅप करून त्याचे एअर बबल्स काढून घेणार आहोत. इथं आपलं बॅटर तयार आहे. आता आपण याला बेकिंगसाठी लावणार आहोत. तर सगळ्यात आधी मी 10 मिनटं 180 डिग्री सेल्सिअसला ओव्हन प्रीहीट करून घेतलेला आहे. आता त्यामध्ये मी सेंटर रॅकला हे स्पंज बेक करण्यासाठी ठेवला होता 30 मिनटासाठी. तर इथं आपलं स्पंज व्यवस्थित बेक झालेलं आहे आणि गारसुद्धा झालेलं आहे. याला आपण टूथपिकने चेक करून घेणार आहोत. इथं आपलं स्पंज परफेक्टली बेक झालेलं आहे. तुम्ही बघू शकता टूथपिक आपली एकदम क्लीन निघत आहे. आता हा स्पंज रूम टेम्परेचरला येईपर्यंत मी थंड करून घेतलेला आहे आणि मगच याला डिमोल्ड केलेलं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता की याचं टेक्स्चर किती सॉफ्ट आणि स्पंजी आहे. एकदम बेकरीसारखाच हा केक दिसतो आहे.
तर तुम्ही ही पद्धत नक्की एकदा ट्राय करा। आता आपण याचे लेअर कट करून बघणार आहोत। तर याला मी टोटल 3 लेअरमध्ये कट करणार आहे। तुम्ही बघू शकता की याचे क्रम्ससुद्धा कमी पडत आहेत आणि याचं टेक्स्चरसुद्धा खूप छान आलेलं आहे। एकदम व्हाईट आणि एकदम जाळीदार हा केक झालेला आहे। तुम्हीसुद्धा ही पद्धत एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।